नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 70 आहे। तुम्हाला माहिती आहे आपण ज्या प्रश्नपत्रिका पाहत आहोत या TCS आणि IBPS पॅटर्नवर आधारित प्रश्नपत्रिका आहेत। ओके, मग या ठिकाणी आपण तुमचा जास्त वेळ घेत नाही। पहिला प्रश्न काय आपला, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधीपासून अंमलात आली। आता या ठिकाणी काय विचारलंय, महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था कधी अंमलात आली असं आपल्याला विचारलेलं आहे। मग महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था कधी अंमलात आली मित्रांनो, तर ती 1 मे 1962 रोजी अंमलात आली होती। ओके, आता या ठिकाणी तुम्हाला अजून एक प्रश्न लक्षात ठेवायचा आहे, सरळ सरळ आहे, तुम्हाला 100% जणांचा पाठ पण असेल। महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली, सरळ प्रश्न आहे, परंतु परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे। ओके, बऱ्याच वेळेस आपले सोपे प्रश्न असतात पण आपल्याला काय वाटत असतं प्रश्न येणार नाही म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो। मग महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली होती, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती। आता या ठिकाणी पहा, प्रश्न विचारला जातो आपल्याला महाराष्ट्राच्या पंचायत राजवरती की महाराष्ट्राची जी पंचायत राज आहे याच्यासाठी कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली होती। मग याच्यासाठी कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली होती, तर वसंतराव नाईक समितीची स्थापना करण्यात आली होती। या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की वसंतराव नाईक समितीची स्थापना कधी करण्यात आली। मग ही कधी करण्यात आली होती, जून 1960 मध्ये करण्यात आली। पुन्हा एक प्रश्न विचारला जातो की वसंतराव नाईक समितीने आपला अहवाल कधी सादर केला, तर त्यांनी आपला अहवाल कधी मार्च 1961 मध्ये सादर केला होता। आणि त्यांनी काय केलं होतं, महाराष्ट्रासाठी त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस केली होती। म्हणजे महाराष्ट्रामधील पंचायत राज किती स्तरीय आहे हा प्रश्न येऊ शकतो। किती स्तरीय आहे, त्रिस्तरीय आहे। कोणकोणते स्तर आहेत पहा, सर्वात वरती कोण आहे, जिल्हा परिषद आहे, त्याच्यानंतर कोण आहे, पंचायत समिती आहे, आणि सर्वात खाली कोण आहे, ग्रामपंचायत आहे पहा। मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे, सर्वात खालचा तर ग्रामपंचायत आहे, मध्यवर्ती कोण आहे, पंचायत समिती आहे, आणि सर्वात वरती किंवा सर्वोच्च स्तरावरती कोणती संस्था आहे, तर ती आहे जिल्हा परिषद। त्याच बरोबर अजून एक प्रश्न विचारला जातो की जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत या दोघांमधील दुवा कशास म्हटलं जातं, तर जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत या दोघांमधील दुवा कोण आहे मित्रांनो, तर ती आहे पंचायत समिती। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही। प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे। काय सांगितलंय, कोणतं अणुविद्युत प्रकल्पाचं ठिकाण नाही। ऑप्शन काय दिलेत पहा, कैगा, तारापूर, काकरापारा आणि जयपूर। मग यापैकी जयपूर हे काय अणुविद्युत प्रकल्पाचं ठिकाण नाही। मग या ठिकाणी प्रश्न विचारला जातो आपल्याला, कैगा अणुप्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे हा प्रश्न विचारला जातो, तर तो कोणत्या राज्यामध्ये आहे, कर्नाटक राज्यामध्ये आहे। त्याच्यानंतर तारापूर अणुप्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। हा कुठे आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। महाराष्ट्रातलं म्हटलं की आपल्याला जिल्हा पण पाठ ठेवावा लागतो। मग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर महाराष्ट्रामधील पालघर जिल्ह्यामध्ये आहे। त्याच्यानंतर काकरापारा हा जो अणुविद्युत प्रकल्प आहे हा कोणत्या राज्यामध्ये आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। हा कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे, तर हा गुजरात राज्यामधला प्रकल्प आहे। खूप महत्त्वाचे मित्रांनो, या अणुऊर्जा प्रकल्पावरती परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहेत। ओके, आता या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे। मग भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे, आपल्या महाराष्ट्रामधील पालघर जिल्ह्यातील तारापूर हा काय भारतामधील पहिला अणुविद्युत प्रकल्प आहे। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो आपल्याला की भारतातील सर्वाधिक क्षमतेचा अणुविद्युत प्रकल्प कोणता। आता सर्वाधिक क्षमतेचा म्हणजे काय, सर्वात मोठा किंवा सर्वात जास्त विद्युत निर्मिती करणारा अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे, तर तो कोणता आहे, कुडनाकुलम अणुविद्युत प्रकल्प आहे। या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो आपल्याला की कुडनाकुलम हा जो अणुविद्युत प्रकल्प आहे हा कोणत्या राज्यामध्ये आहे। मग हा कोणत्या राज्यामध्ये मित्रांनो, तर हा तामिळनाडू राज्यामध्ये आहे। ओके, त्याच्यानंतर पहा या ठिकाणी जैतापूर प्रकल्पावरती तुम्हाला माहिती आहे जैतापूरचा वाद खूप सध्या गाजलेला आहे। मग या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी नियोजित अणुविद्युत प्रकल्प आहे। मग कोणत्या ठिकाणी आहे तो, जैतापूर या ठिकाणी आहे। जैतापूर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर जैतापूर हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। ओके, या ठिकाणचा प्रकल्प 9900 मेगावॅट क्षमतेचा आहे। म्हणजे जर याची अंमलबजावणी झाली तर हा भारतामधील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प असणार आहे। कोणता, आपला जैतापूर अणुविद्युत प्रकल्प। परंतु याची आता नियोजित जागा पण बदलायचं चाललंय सध्या, तुम्ही वादविवाद पाहिला असेल। ओके, मग या ठिकाणी काय कुठं होणार आहे हा प्रकल्प, या ठिकाणी पहा जैतापूर सध्या नियोजित चालू आहे, जेव्हा होईल तेव्हा आपण याच्यावरती बोलू। ओके, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण सूचना, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय IMP अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे।
आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय आहे तर ही TCS आणि IBPS पॅटर्ननुसार किंवा TCS आणि IBPS पॅटर्नवर आधारित महाराष्ट्रामधील एकमेव आणि नंबर 1 ची टेस्ट सिरीज आहे. अतिशय दर्जेदार अशी आपली या ठिकाणी टेस्ट सिरीज आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल मित्रांनो, तर याच्यामध्ये तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीचे 2011 पासून 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. त्यासुद्धा कशा भेटतील, उत्तरासहित म्हणजेच आन्सर की सहित तुम्हाला या ठिकाणी त्या प्रश्नपत्रिका भेटतील. ओके. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला याच्यावरती अतिशय IMP अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी भेटतील. त्यासुद्धा कशा भेटतील तर पूर्णपणे फ्री भेटतील. मग याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाचे नोट्स भेटतील पहा, मराठी विषयाच्या भेटतील, इतिहास विषयाच्या, भूगोल विषयाच्या, राज्यशास्त्र विषयाच्या, विज्ञान विषयाच्या आणि अर्थशास्त्राच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी भेटतील. त्याचबरोबर गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे रिझनिंग याच्या सुद्धा नोट्स तुम्हाला या ठिकाणी काय होतील मित्रांनो प्रोव्हाइड केल्या जातील. ओके. मग या ठिकाणी मित्रांनो तुम्ही एवढ्या नोट्स जरी केल्या ना तरी तुम्ही 100 पैकी 90+ मार्क काय निश्चित घेऊ शकता. ओके. म्हणजे एवढे मार्क तुम्हाला एवढा बूस्टर देतील की तुम्ही कुठल्याही जिल्ह्याला फॉर्म भरा, तुमचं 100% सिलेक्शन होईल एवढी गॅरंटी मी तुम्हाला आपल्या नोट्सच्या जीवावरती देतो. ओके. मग या ठिकाणी याची प्राइस किती असणार आहे तर 150 रुपये याची किंमत आहे किंवा प्राइस आहे. परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. जर तुम्ही मित्रांनो आज आपली टेस्ट सिरीज घेतली तरी तुम्हाला फक्त आणि फक्त काय होईल 99 रुपयाला ही तुम्हाला टेस्ट सिरीज पडेल. मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे पहा तर गुगल पे असेल, फोन पे असेल. या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 96 89 14 16 30. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं 99 रुपये पे करायचे आहेत. तुम्ही जे 99 रुपये पे करता त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो काय करायचा आहे व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. आता तुमचा प्रश्न पडला असेल व्हॉट्सॲपला नंबर कोणता आहे तर हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 96 89 14 16 30. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण टेस्ट सिरीज म्हणजे 10 टेस्ट 2011 पासून आतापर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका आणि अतिशय IMP अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ओके. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे पहा. चिकूसाठी कशासाठी चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते. मग प्रश्न आपल्याला विचारलाय की चिकूसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणतं आहे तर पहिलंच ऑप्शन आहे आपलं घोलवड आणि घोलवडचे चिकू काय प्रसिद्ध आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे की घोलवडचे चिकू याच्यासोबत पहा ठाणे सुद्धा चिकूसाठी प्रसिद्ध आहे, डहाणू सुद्धा चिकूसाठी प्रसिद्ध आहे आणि पालघर सुद्धा चिकूसाठी काय प्रसिद्ध आहे. म्हणजे घोलवड, ठाणे, डहाणू आणि पालघर हे सगळे काय आहेत चिकूसाठी प्रसिद्ध आहेत. आता चिकू हे काय फळ आहे, नाही तर कोणी म्हणून विराट कोहली एक काय तर हे काय फळ आहे. ओके. मग या ठिकाणी पहा राजेवाडीचे काय प्रसिद्ध आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर राजेवाडीचे अंजीर प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वरचे काय प्रसिद्ध आहे महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे. ओके. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे संत्रीसाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे तर नागपूर आहे. द्राक्षासाठी प्रसिद्ध ठिकाण जिल्हा नाशिक आहे. कलिंगड कुठले प्रसिद्ध आहेत तर अलिबागचे कलिंगड प्रसिद्ध आहेत. त्याच्यानंतर सीताफळ दौलताबादचे सीताफळ प्रसिद्ध आहेत. केळीसाठी जळगाव प्रसिद्ध आहे आणि मोसंबीसाठी श्रीराम प्रसिद्ध आहे श्रीरामपुरा. आता या ठिकाणी संत्री आणि मोसंबी याच्यामधला फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मोसंबीसाठी श्रीरामपूर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि संत्रीसाठी नागपूर हे काय प्रसिद्ध आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे. काय विचारलंय पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो. आता पांढरे सोने म्हणजे काय तर कापूस हे लक्षात ठेवा. पांढरे सोने म्हणजे काय कापूस. मग कापूस पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन काय आहेत सातारा, जालना, पुणे आणि यवतमाळ. मग यापैकी यवतमाळ या जिल्ह्यास काय म्हटलं जातं कापूस पिकवणारा जिल्हा म्हटलं जातं किंवा कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ कोणती असेल तर ती यवतमाळ या ठिकाणची बाजारपेठ आहे. ओके. मग या ठिकाणी पहा तांदूळाचं कोठार कशास म्हटलं जातं तर रायगडला तांदूळाचं कोठार म्हटलं जातं. ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हटलं जातं तर सोलापूर जिल्ह्यास. संत्र्यांचा जिल्हा कोणता आहे नागपूर आहे. मी तुम्हाला आत्ताच मागच्या प्रश्नामध्ये सुद्धा सांगितलं होतं. ओके. दुधा तुपाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं तर धुळे जिल्ह्याला आणि द्राक्षांचा जिल्हा नाशिक जिल्हा. ओके. पुढचा प्रश्न आपला 5 नंबर 5. सध्या दिंडीचा माहोल आहे. उद्या आषाढी एकादशी आहे. मग प्रश्न काय आपल्याला वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते. काय विचारले वारकरी संप्रदायाचा कळस कोणास म्हटले जाते तर संत तुकाराम यांना काय म्हटलं जातं वारकरी संप्रदायाचा कळस म्हटलं जातं. मग वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे कोण प्रश्न विचारला जाऊ शकतो की पाया रचणारं कोण आहे
तर पाया रचणारे संत ज्ञानेश्वर आहेत. त्याच्यानंतर वारकरी संप्रदायाच्या भिंती उभारणारे कोण हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर कोण आहेत? संत नामदेव आहेत. आणि खांब होणारे कोण आहेत? तर ते आहेत संत एकनाथ. ओके, लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 6 नंबर. 1956च्या भाषावार प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली होती? मग 1956चा जो भाषावार प्रांत पुनर्रचना कायदा होता, ज्याला राज्य पुनर्रचना कायदा असं सुद्धा म्हटलं जातं, याच्यानुसार किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली होती मित्रांनो? तर एकूण 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली होती. ओके, मग या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जातो की भाषावार प्रांत पुनर्रचना कायदा किंवा राज्य पुनर्रचना कायदा कधी झाला? तर लक्षात ठेवायचं कधीच आहे तो 1956चा आहे. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे राज्य पुनर्रचना आयोग कधी नेमण्यात आला होता? तर राज्य पुनर्रचना आयोग कधी नेमण्यात आला होता? 1953 साली नेमण्यात आला होता. या आयोगाचे अध्यक्ष कोण होते हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याचे अध्यक्ष कोण होते? फाजल अली हे काय होते? राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते. 2 सदस्य होते त्याच्यामध्ये, हृदयनाथ कुंजरू आणि KM पन्नीकर हे काय होते? 2 सदस्य होते. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक किती आहे या ठिकाणी? 7 आहे. काय विचारले पहा आपल्याला? चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणतं ठिकाण विचारलंय? चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये असं विचारलंय. मग हे कुठे आहे मित्रांनो? तर हे मेघालय राज्यामधील ठिकाण आहे. ओके, आता मेघालयमधील कोणत्या जिल्ह्यामध्ये चेरापुंजी येतं पहा? तर मेघालयमधील खासी जिल्ह्यामध्ये चेरापुंजी येतं. आता चेरापुंजीची विशेष ओळख अशी काय मित्रांनो? तर चेरापुंजी आणि मौसिनराम काय पहा, मौसिनराम आणि चेरापुंजी हे काय भारतातील सर्वाधिक पाऊस किंवा सर्वाधिक पर्जन्य पडणारे ठिकाण आहेत. ओके, लक्षात ठेवायचं, खूप महत्वाचं आहे. ओके, त्याचबरोबर चेरापुंजी या ठिकाणी कोणती आदिवासी जमात आढळते? तर खासी ही आदिवासी जमात आढळते. लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करायला मोफत आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा काय करायचं? कमेंटमध्ये नक्की सांगत जा. ओके, चांगला वाटू, वाईट वाटू, कसाही वाटू, कमेंटमध्ये सांगत जा, जेणेकरून मला काय होईल, कळेल की आपला व्हिडिओ विद्यार्थ्यांना नेमकं कसा वाटतो. ओके, पुढचा प्रश्न काय पहा. महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे? गोदावरी नदीवर कोणतं धरण आहे? जायकवाडी धरण आहे. जायकवाडी धरण कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो? तर ते पैठण या ठिकाणी आहे. त्याचबरोबर या जायकवाडी धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? तर जायकवाडी धरणाच्या जलाशयास नाथसागर असं म्हटलं जातं. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की जायकवाडी धरणाची क्षमता किती आहे? तर याची क्षमता किती आहे? 102 TMC. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी किती मेगावॅट वीज निर्मिती केली जाते हाही प्रश्न विचारला जातो. तर 12 मेगावॅटचा वीज निर्मिती प्रकल्प जायकवाडी या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी जायकवाडी पक्षी अभयारण्य आहे. मग प्रश्न विचारला जातो की जायकवाडी पक्षी अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे? तर हे कोणत्या ठिकाणी आहे? पैठण या ठिकाणी आहे. पैठण कोणत्या जिल्ह्यामध्ये? आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, औरंगाबादमध्ये आहे म्हणा किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. आपल्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने कुठलंही नाव वापरा, काही फरक पडत नाही. ओके, आपल्याला प्रश्नामध्ये मार्क येणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर छत्रपती संभाजीनगरचं ऑप्शन आलं तर बिंदास छत्रपती संभाजीनगर लिहा. औरंगाबादचं ऑप्शन असेल तर मात्र औरंगाबादच लिहा. ओके, आपल्याला मार्क महत्त्वाचा आहे. आपल्याला नाव काय आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाही, कारण आपण अभ्यास करत असताना आपल्याला काय करायचं असतं? तटस्थ भूमिका ठेवून अभ्यास करायचा असतं. ओके, सरकारचं काम आहे ते सरकार अंमलबजावणी करील अथवा नाही करील त्या हिशोबाने आपण काय करू म्हणूया. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की ज्ञानेश्वर उद्यान कोठे आहे? मग ज्ञानेश्वर उद्यान सुद्धा कुठे आहे मित्रांनो? या जायकवाडी धरणाच्या पायथ्याला आहे आणि ते पैठण या ठिकाणी आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 9 नंबर. काय विचारलंय? भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्पक ठरेल? ऑप्शन काय आहेत पहा. विकसित, विकसनशील, अविकसित आणि गरीब. मग भारतीय अर्थव्यवस्था सध्या कोणत्या श्रेणीमध्ये किंवा कोणत्या वर्गवारीमध्ये मोडली जाते आपल्याला विचारलंय. तर भारतीय अर्थव्यवस्थेला विकसनशील अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. ओके, कोणती अर्थव्यवस्था म्हटलं जातं? विकसनशील अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय, अर्थव्यवस्थेचे एकूण किती गट पडतात? देशाचे अर्थव्यवस्थेनुसार किती गट पडतात? 3 पडतात. सगळ्यात पहिला कोणता गट आहे? विकसित आहे. त्याच्यानंतर विकसनशील आणि तिसरा गट कोणता आहे? अविकसित आहे. मग या ठिकाणी विकसित देश कोणते आहेत प्रश्न विचारला जाऊ शकतो की नाही? खालीलपैकी कोणता देश विकसित आहे?
तर इंग्लंड विकसित आहे पहा, अमेरिका विकसित आहे, जपान आहे, जर्मनी आहे, हे देश काय आहेत? विकसित आहेत. आता विकसनशील देश कोणते आहेत पहा, तर भारत आहे, चीन आहे आणि आपला भांडखोर शेजारी पाकिस्तान हा सुद्धा काय विकसनशील देशामध्येच मोडला जातो. ओके. गरीब देश कोणते आहेत पहा, अफगाणिस्तान, नेपाळ, भूटान यांचा समावेश काय केला जातो? गरीब देशामध्ये केला जातो. पुढचा प्रश्न आहे आपला 10 नंबर. काय विचारलंय? कळसुबाई शिखर डॅश डॅश पर्वतावरती आहे. तर कळसुबाई शिखर कोणत्या पर्वतामध्ये मित्रांनो? सह्याद्री पर्वतामध्ये आहे. या शिखराची उंची किती आहे हाही प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. तर 1646 ही काय कळसुबाई शिखराची उंची आहे. हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हाही प्रश्न विचारला जातो. तर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर अहमदनगरमधील अकोले या तालुक्यामध्ये काय हे शिखर वसलेलं आहे. ओके. आता अहमदनगरचं नवीन नामांतर काय करण्याची घोषणा केलेली आहे पहा, अहिल्यानगर. काय? अहिल्यानगर. आता ही अजून घोषणा आहे, याची अंमलबजावणी करतील तेव्हा खरं. ओके. पुढचा प्रश्न काय पहा, प्रश्न क्रमांक 11 आहे. कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? कोणता घाट? कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो असं विचारलंय. मग कुंभार्ली घाट काय करतो मित्रांनो? कराड, चिपळूण या 2 शहरांना जोडतो. आता तुम्हाला मित्रांनो हे जे घाट रस्ते आहेत ना, याच्यावरती तुम्हाला खूप जास्त हे काय करायचं आहे, लक्षपूर्वक वाचायचे आहेत, काळजीपूर्वक वाचायचे आहेत, कारण याच्यावरती परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न 100% विचारला जातो. ओके. मग या ठिकाणी पहा, कोल्हापूर रत्नागिरी दरम्यान कोणता घाट आहे? तर कोल्हापूर रत्नागिरी दरम्यान आंबा घाट आहे. पुढे या ठिकाणी पहा, कोल्हापूर पणजी दरम्यान कोणता घाट आहे? प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग या ठिकाणी कोणता घाट आहे? फोंडा घाट आहे. आणि हा प्रश्न तर विचारलेलाच आहे, कराड पुणे किंवा सातारा पुणे. काय? कराड पुणे किंवा सातारा पुणे दरम्यान कोणता घाट आहे? तर या ठिकाणी कोणता घाट आहे मित्रांनो? खंबाटकी घाट आहे. ओके. याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे 12 नंबर. महाराष्ट्राची किनारपट्टी डॅश डॅश म्हणून ओळखली जाते. मग महाराष्ट्राची किनारपट्टी काय म्हणून ओळखली जाते? तर ती कोकण म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी कारवार किनारा कोणत्या राज्यामध्ये आहे तुम्हाला लक्षात ठेवायचे, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. कारवार किनारा कर्नाटक राज्यामध्ये आहे. त्याच्यानंतर मलबार किनारा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मलबार किनारा हा केरळ राज्यामध्ये आहे. आणि कोरोमंडल किनारा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हा तामिळनाडू राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीला काय म्हटलं जातं? कोकण म्हटलं जातं. कर्नाटकच्या किनारपट्टीस कारवार किनारपट्टी, केरळच्या किनारपट्टीस मलबार किनारपट्टी आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीस कोरोमंडल किनारा असं म्हटलं जातं. खूप महत्त्वाचं आहे, याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न आहे 13 नंबर. डॅश डॅश या इटालियन शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावला. आता काय विचारलंय? दुर्बिणीचा शोध कोणी लावला असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग दुर्बिणीचा शोध कोणी लावला होता? तर तो गॅलिलिओ याने दुर्बिणीचा शोध लावला होता. आता बरेच विद्यार्थी विचारतात की सर सायन्सवरती प्रश्न विचारला जातो का? तर पहा मित्रांनो, TCS सायन्सवरती प्रश्न विचारतं. तलाठी भरतीला सुद्धा सायन्सवरती प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला बेसिक जे सायन्स आहे ना, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. मग या ठिकाणी एक प्रश्न असा सुद्धा विचारला जातो की गॅलिलिओ हा कोणत्या देशाचा होता? मग तो कोणत्या देशाचा होता? तर तो इटालियन देशाचा होता. गॅलिलिओनी कशाचा शोध लावला? दुर्बिणीचा शोध लावला. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 14 नंबर. पहा, पुन्हा सुद्धा विज्ञानवरती प्रश्न आहे. 1953 मध्ये DNA ची प्रतिकृती कोणत्या संशोधकाने तयार केली? वॅटसन, क्रिक, मिशर आणि अ व ब दोन्ही. तर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर काय आहे? अ व ब दोन्ही हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण DNA ची प्रतिकृतीचा शोध कोणी लावला? वॅटसन आणि क्रिक या दोघांनी मिळून लावला होता. आणि हा शोध कधी लावला याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर कधी लावला होता? 1953 साली लावला होता. मग खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की वॅटसन व क्रिक यांनी काय केलं होतं? DNA ची प्रतिकृतीचा शोध लावला होता. लक्षात ठेवा. ओके. पुढचा प्रश्न आहे 15 नंबर. काय विचारले पहा, मांजरा ही नदी गोदावरीला कोणत्या बाजूने मिळते? आता या ठिकाणी पहा प्रश्न विचारलाय. ऑप्शन काय दिलेत पहा, उजव्या बाजूने आणि डाव्या बाजूने. पुढे काय दिलंय? दक्षिण बाजू, उत्तर बाजू. आता दक्षिण आणि उत्तर बाजू असू शकते का? ही दिशा असू शकते. म्हणजे हे दोन्ही पर्याय तर त्यांनी एकदम बोगस काहीतरी पर्याय द्यायचे म्हणून पर्याय दिले होते. आपलं उत्तर कुठं असणार आहे? उजवी बाजू आणि डावी बाजू या ठिकाणीच आपलं उत्तर असणार आहे. मग मांजरा नदी गोदावरीस काय होते मित्रांनो? कोणत्या बाजूने मिळते? तर ही या ठिकाणी उजव्या बाजूने मिळते. पहा, कोणत्या बाजूने मिळते? उजव्या बाजूने काय होते? मांजरा नदी गोदावरी नदीच मिळते. ओके. मग या ठिकाणी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जातो की मांजरा नदी ही कोणकोणत्या राज्यामधून वाहते? पहा,
तर मांजरा नदी महाराष्ट्रातून वाहते, त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये जाते, तेलंगणामध्ये जाते. म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या 3 राज्यामधून वाहणारी ही नदी आहे. मांजरा नदीचा उगम कुठे होतो हे पण विचारलं जातं की मांजरा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो. तर मांजरा नदीचा उगम हा बीड जिल्ह्यामध्ये होतो. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामधील बालाघाट डोंगर रांगेमध्ये काय होतो, या ठिकाणी मांजरा नदीचा उगम पावतो. ओके. या नदीची लांबी किती आहे मित्रांनो, तर या नदीची लांबी एकूण 725 किलोमीटर काय लांबी आहे. त्याचबरोबर मांजरा नदी काय करते बीड उस्मानाबाद, काय बीड उस्मानाबाद म्हणा किंवा बीड धाराशिव म्हणा, काही फरक पडत नाही, या दोन्ही जिल्ह्यांची सीमा निश्चित करते. त्याचबरोबर बीड आणि लातूर या 2 जिल्ह्यांची सुद्धा सीमा काय करते, मांजरा नदी निश्चित करते. ओके. प्रश्न याच्यावरती विचारलेला आहे. MPSCने प्रश्न विचारला होता की मांजरा नदी खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यांची सीमा निश्चित करते. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे 16 नंबर. प्रवरा नदीवर भंडारदरा येथे डॅश नावाचा धबधबा आहे. कोणता धबधबा आहे भंडारदरा या ठिकाणी? रंधा धबधबा आहे. कोणत्या नदीवरती आहे? प्रवरा नदीवरती आहे. विशेष करून तुम्हाला धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर मार्लेश्वर धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न विचारला जातो, तर हा रत्नागिरीमध्ये आहे. लिंगमळा कोणत्यामध्ये आहे? कालच मी सांगितलं होतं वाटतं, सातारा जिल्ह्यामध्ये आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचं बरोबर उत्तर दिलेलं आहे. आणि सौताडा धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर हा बीड जिल्ह्यामध्ये आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 17 नंबर. डॅश ही उल्हास नदीची उपनदी आहे. काय विचारलंय? उल्हास नदीची उपनदी कोणती आहे? मग या ठिकाणी काळू ही नदी काय उल्हास नदीची उपनदी आहे. आता या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो आपल्याला की उल्हास नदीचा उगम खालीलपैकी कोठे होतो, तर उगम कुठे होतो लोणाळ्याजवळ राजमाची परिसरामध्ये होतो. या ठिकाणी असाही प्रश्न विचारलेला आहे की लोणाळ्याजवळील राजमाची परिसरामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो, तर कोणत्या नदीचा? उल्हास नदीचा उगम होतो. ओके. उल्हास नदी कोणकोणत्या जिल्ह्यातून वाहते हाही प्रश्न विचारला जातो तर काही प्रमाणात पुणे, त्याच्यानंतर रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून काय होते ती नदी वाहते. किती अंतर आहे तिचं? 122 किलोमीटर ही नदीची लांबी आहे. कोणत्या खाडीत जाऊन मिळते किंवा कोणती खाडी तयार करते, तर वसईची खाडी तयार करते. खूप महत्त्वाचे, लक्षात ठेवा. ओके. पुढचा प्रश्न आहे 18 नंबर. धरमतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखात आहे? आता खाडी आणि नदी तुम्हाला पाठ करायचे मित्रांनो. हा एक असा टॉपिक आहे की आपल्याला 1 मार्क फिक्स देऊन जातो. मग धरमतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखामध्ये आहे, तर ही आंबा नदीच्या मुखामध्ये आहे. मग या ठिकाणी असा सुद्धा प्रश्न विचारला जातो की वैतरणा नदीवरती कोणती खाडी आहे? मग वैतरणा नदीवरती दांतीवाऱ्याची खाडी आहे. उल्हास नदीवरती वसईची खाडी. आता मागच्या प्रश्नामध्येच तुम्हाला सांगितलं मी. या ठिकाणी पाताळगंगा नदीवरती कोणती खाडी आहे? धरमतरची आहे. कुंडलिका नदीवरची रोह्याची खाडी आहे. सावित्री नदीवरती बाणकोट, वशिष्ठीवरती दाभोळ, शास्त्रीवरती जयगड आणि शुक नदीवरती विजयदुर्गची खाडी आहे. ह्या सगळ्या खाड्या आणि नदी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तोंडपाठ करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 19 नंबर. भीमा व गोदावरी नद्यांची खोरे डॅश डोंगर रांगामुळे विभागलेली आहेत. कोणत्या नद्या? भीमा व गोदावरी नद्यांची खोरे कोणत्या डोंगर रांगामुळे विभागलेली आहेत, तर ही हरिश्चंद्र बालाघाट या 2 डोंगर रांगामुळे विभागलेले आहेत. आता या ठिकाणी प्रश्न सुद्धा विचारला जातो आपल्याला की शंभू महादेव डोंगर रांगामुळे कोणत्या 2 नद्यांची खोरी विभागली आहेत. मग या ठिकाणी कोणत्या 2 नद्यांची खोरी विभागली आहेत, तर कृष्णा आणि भीमा या 2 नद्यांची खोरी शंभू महादेव डोंगर रांगामुळे विभागली आहेत. त्याच्यानंतर सातपुडा पर्वतामुळे कोणत्या 2 नद्यांची खोरी विभागली आहेत हाही प्रश्न विचारला जातो. तर त्या 2 नद्या कोणत्या आहेत तापी आणि नर्मदा. ओके. आता या ठिकाणी मी जी नदी उत्तरेला लिहिली ती नदी काय त्या पर्वताच्या म्हणा किंवा त्या डोंगरांगेच्या उत्तरेला आहे, आणि जी दक्षिणेला लिहिली खाली लिहिली ती काय दक्षिणेला आहे. मग अजिंठा कोणत्या, तर अजिंठा डोंगररांगामुळे काय होतं गोदावरी, सातमाळा अजिंठा डोंगररांगा आहेत, गोदावरी आणि तापी. ओके. या ठिकाणी असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला कोणती नदी आहे. मग कोणती नदी आहे? तापी नदी आहे. सातपुडा पर्वताच्या उत्तरेला कोणती नदी आहे, तर नर्मदा नदी आहे. हाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. म्हणजे तुमचं बेसिक क्लिअर असेल तर प्रश्न कितीही फिरू द्या. आता असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की नाही की सातमाळा अजिंठा डोंगररांगाच्या दक्षिणेला कोणती नदी आहे, गोदावरी आहे. सातमाळा अजिंठा डोंगराच्या उत्तरेला कोणती नदी आहे, तर तापी आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचे, काही प्रश्न विचारू द्या तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 20 नंबर. रघुराम राजन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा
आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं हा प्रश्न मी मुद्दाम रिपीट केलेला आहे कारण रघुराम राजन यांच्यावरती भरपूर प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.